नमस्कार मंडळी, तुम्ही सगळेजण कसे आहात? आपल्या सर्वांना पवित्र आणि मंगलमय गुरुपौर्णिमेच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमा म्हणजे काय? ती का साजरी केली जाते? तिचा इतिहास काय आहे? महर्षी वेदव्यास यांचा या दिवसाशी काय संबंध आहे? या दिवशी काय करावे आणि काय टाळावे? आणि गुरूंचे आपल्या जीवनातील महत्त्व काय आहे? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुपौर्णिमा म्हणजे काय? आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. हा दिवस आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या प्रत्येक गुरूंना समर्पित असतो. आई, वडील, शिक्षक, आध्यात्मिक गुरु, जीवनात योग्य मार्ग दाखवणारी व्यक्ती, अगदी आपल्याला चांगले संस्कार देणारे कोणतेही व्यक्तिमत्व असो, हे आपल्या दृष्टीने गुरुच असतात. गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? तर ऐका. गुरुपौर्णिमेचा संबंध महर्षी वेदव्यासांशी आहे. महर्षी वेदव्यास यांनी 4 वेदांचे विभाजन केले आहे. महाभारताची निर्मिती केली आहे. 18 पुराणांची रचना केली आहे. श्रीमद भागवत पुराणाची निर्मिती केली आहे. त्यांच्या महान कार्यामुळे त्यांना आदिगुरु मानले जाते. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. आलं का लक्षात? बरं, आपल्या आयुष्यात गुरूंचे महत्त्व का आहे? ऐका. भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे. एक प्रसिद्ध श्लोक आहे, जो मी तुम्हाला म्हणून दाखवते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. ओम. बरं, मी तुम्हाला याचा अर्थ सांगते. खूप जणांना माहिती आहे, खूप जणांना नाही माहिती आहे. तर ऐका. गुरु म्हणजे ब्रह्मा, गुरु म्हणजे विष्णू, गुरु म्हणजे महेश आणि गुरु म्हणजे साक्षात परमेश्वर. म्हणून अशा गुरूंना माझा मनापासून नमस्कार. गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे फक्त शाळेत शिकवणारी व्यक्ती नव्हे, जो अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो, जो अंधारातून प्रकाशाकडे नेतो, जो चुकीच्या मार्गावरून योग्य मार्ग दाखवतो, तोच खरा गुरु. या दिवशी काय करावे? सांगते. सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत, देवाची पूजा करावी, आपल्या गुरूंना किंवा शिक्षकांना नमस्कार करावा. शक्य असल्यास त्यांना भेटावे किंवा फोन करून शुभेच्छा द्याव्या. गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान किंवा दानधर्म करावा. धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे. शक्य असेल तर नक्की करा. गुरूंच्या शिकवणींचे पालन करण्याचा संकल्प करावा. बरं, मी तुम्हाला आता गुरुपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व सांगते. या दिवशी अनेक भक्त आपल्या गुरूंचे दर्शन घेतात. त्यांच्या चरणी फुले अर्पण करतात. गुरूंचा आशीर्वाद घेतात. काही ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरण आणि सत्संग आयोजित केले जातात. आश्रमामध्ये विशेष पूजा केली जाते. आता मी तुम्हाला आध्यात्मिक संदेश काय आहे ना, तो तुम्हाला सांगते. जीवनात पैसा, प्रसिद्धी आणि यश मिळू शकते, पण योग्य दिशा देणारा गुरु नसेल, तर त्या यशाला काय अर्थ राहत नाही. गुरु आपल्याला फक्त शिक्षण देत नाहीत, ते जगण्याची कला शिकवतात. संयम, प्रेम, सेवा, श्रद्धा आणि संस्कार यांची खरी ओळख करून देतात. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊयात. आई-वडील हे पहिले गुरु. आपल्या जीवनातील पहिले गुरु म्हणजे आई आणि वडील.
चालायला, बोलायला, संस्कार शिकवायला आणि आयुष्य घडवायला तेच कारणीभूत असतात. म्हणून या दिवशी त्यांच्या चरणीही नक्की वंदन करा. अजिबात विसरू नका. नाहीतर आई-पप्पा तुमचे कान ओढतील. परत मी तुम्हाला एक सुंदर ओळ सांगते. ज्यांनी आपल्याला अक्षरज्ञान दिले ते शिक्षक, ज्यांनी संस्कार दिले ते आई-वडील आणि ज्यांनी जीवनाचा खरा मार्ग दाखवला तेच गुरु. मित्रांनो, गुरुपौर्णिमा हा फक्त सण नाही. हा आपल्या जीवनातील प्रत्येक गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. चला, आजच्या दिवशी आपण आपल्या गुरूंना मनापासून नमस्कार करूया आणि त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगण्याचा संकल्प करूया. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ॲडव्हान्समध्ये लक्षात ठेवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला म्हणजेच प्रिया ग्रेस वाईफला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गुरुदेव.